नमस्कार मंडळी, मी मानसी शिंदे. आमच्याकडे ना जेव्हा नॉनव्हेजच्या वाराचा दिवस असेल आणि काही स्पेशल बनवायला कंटाळा येत असेल, तर आम्ही एकच गोष्ट बनवतो, बोंबील फ्राय. त्यासोबत मस्त गरम-गरम आमटी, भात आणि चपाती. तर चला आपण बोंबील फ्राय बनवूया. आता या बोंबलांमध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. त्यावर मी हे टाकते मालवणी मसाला. मी 4 चमचे टाकते तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तिखटाचा, तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण टाकूया हळद. आता त्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी मी टाकते कोकमाचा आगळ. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या कोकणी लोकांचा फेव्हरेट गोष्ट म्हणजे कोकमाचा आगळ आणि कोकम. हे नॉनव्हेजला लागतंच आम्हाला. त्यानंतर मी टाकणार आहे कोणताही फ्लेवर्ड मसाला किंवा मच्छीचा स्पेशल मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. आता मी टाकते मीठ आणि आता या सर्वाला आपण छान मिक्स करून घेऊया. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तुमच्याकडे कोणाकोणाला सी फूड आवडतं आणि कोणती मच्छी आवडते हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आमच्याकडे तर सगळे मच्छी खाऊ आहेतच. अथर्वला तर खूप नॉनव्हेज आवडतं आणि मासे तर खूपच जास्त. हे बघा बोंबील कसं छान लुसलुशीत आहे. बरं बोंबलासाठी फक्त मॅरिनेशन नाही, तर आउटर कव्हर जे असतं त्याचं म्हणजेच त्याची लेयर ज्यामध्ये आपण त्याला कोट करतो तेही इम्पॉर्टंट आहे. चला आता ती बनवूया. सर्वात पहिले मी रवा घेतलाय. त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ घेतेय. रवा कशासाठी, की रवानी आणि तांदळाच्या पिठाने ते खूप बोंबील क्रिस्पी होतील आणि तुटायची शक्यता थोडी कमी होईल. आता हा मी मच्छीचा मसाला किंवा तुम्ही कुठलाही फ्लेवर्ड मसाला टाकू शकता. कुठलाही तुम्हाला ज्यांनी फ्लेवर एन्हान्स होईल आणि 1 चमचा जवळ लाल मसाला, लाल तिखट. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं टाकण्याचं कारण म्हणजे आपल्या आउटर लेयरला पण चांगली चव असावी त्यासाठी. आता आपण बोंबीलला छान ही कोटिंग पूर्ण नीट करून घेऊया. चांगलं दोन्ही साइडनी कोटिंग दाबून वगैरे थोडंसं नीट लावूया आणि त्यानंतर थोडंसं डस्ट करून घेऊया, की एक्स्ट्रा कोटिंग जी असेल ती निघून जाईल. आता आपण तवा गरम करतोय आणि आपण पूर्ण सगळ्या साइडनी तेल आपण पसरवतोय आणि त्यावर आपण टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्तानी ना खूप छान त्याचा अरोमा छान येतो. म्हणजे एक वईसपणा आहे ना तो येत नाही मच्छीला. आता आपण मस्त गरम-गरम तेलामध्ये तव्यावर आपण बोंबील टाकूया. बरं मी तेल कमी वापरते. मला माहिती आहे बरेच जण बोलत असणार, की तुम्ही शॅलो फ्राय करताय पण तुम्ही फारच कमी तेल वापरताय. पण माझ्या घरी मी कमी तेल वापरते. माझी आई छान प्रकारे तेल वापरते. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये तेल पाहिजे असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही वापरू शकता. आता इथे आपण सगळे बोंबील मस्त फ्राय करून घेऊया. आधी आपण तव्यावर अलगद हाताने टाकून घेऊया कारण की बोंबील हे खूप डेलिकेट असतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला हाताळावे लागतील. हे बघा बोंबील आपल्या एका साइडनी शिजलेले आहेत आणि छान मला वाटतं आता थोडंसं तेल टाकतेय मी, की ते इझिली निघतील. म्हणजे तव्यापासून वेगळे होतील आणि तुटणार नाही. तर मी आता परतते एक-एक करून. हे बघा मस्त परतलं गेलंय. तुम्हाला बघतानाच कळत असेल, की हे किती क्रिस्पी झालंय एका साइडनी. आता दुसऱ्या साइडनी पण आपण छान क्रिस्पी करून घेऊया. म्हणजे हे बोंबील इतके टेस्टी होते ना आम्ही खाल्ले तेव्हा. बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट. आता आपण आपली प्लेट तयार करून घेऊया. हा बघा मस्त गरमागरम वाफळता भात, त्यासोबत आपली मस्त तिखट आणि चमचमीत गरमागरम आमटी आणि आपले क्रिस्पी बोंबील फ्राय आणि आपल्या चपात्या. हा आहे आजचा आमचा बेत. तुमच्याकडे कशी मच्छी करतात मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांना खूप खूप थँक पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी.